जय शिवराय मित्रांनो, तर आज अचानक केला मुरबाडमधील सिद्धगडावर ट्रेकला जाण्याचा प्लॅन। आम्ही सगळेजण जमलो होतो। तर आम्ही बघत होतो आमच्या गाडीची वाट। तेवढ्यात इकडे बघू शकता आपली गाडी आली आणि निघालो आम्ही मुरबाडमधील सिद्धगडावर। सापगाव ते मुरबाड असा प्रवास करायला केली सुरुवात। तर आज आहे संडे आणि इकडे बघू शकता आज आमचा सापगावचा बाजार भरला आहे। 1 तासात पोचलो मुरबाड मशाला। थोडा नाश्ता केला आणि केली परत एकदा प्रवासाला सुरुवात। मशापासून सिद्धगड फक्त 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे। फायनली आपल्याला सिद्धगडाकडे जाण्यासाठी वीरभाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रवेशद्वार लागले। हे प्रवेशद्वार ओलांडून आत आल्यानंतर आम्ही पोचलो सिद्धगडाच्या पायथ्याशी पोचताच आम्हाला इथे आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला नाही, कारण आम्हाला ऑलरेडी येण्यासाठी खूप उशीर झाला होता। आम्ही गडाच्या पायथ्याशी 3 वाजता आलो होतो। तर आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला नाही, कारण 3 वाजल्यानंतर वर कोणालाही प्रवेश दिला जात नाही। जर तुम्ही पण सिद्धगडला येण्याचा प्लॅन करत आहात तर 1च्या अगोदर तुम्ही इथे या, कारण 1च्या नंतर इथे गडावर प्रवेश दिला जात नाही। शेवटी मूड ऑफ झाला आणि आम्ही निघालो। आता एवढ्या आम्हाला तर काय करायचं, तर आम्ही प्लॅन केला की आता सिद्धगडाच्या पायथ्याशीच जांभुर्डे धरण आहे, तर ते जांभुर्डे धरण बघण्यासाठी आम्ही निघालो। आम्ही केली आमची गाडी पार्क आणि निघालो जांभुर्डे धरण बघायला। 5 मिनटं वर चालून आल्यानंतर जांभुर्डे धरणाचा नजारा बघून खरंच खूप भारी वाटलं। मग इथे आम्ही केला थोडा फोटोशूट। स्वामी आणि भावेश यांनी केली आंघोळ, कारण आम्हाला जायचं होतं जांभे धरणावर, म्हणून आम्ही कोणीच आंघोळ केली नाही। तर स्वामी आणि भावेश यांनी आंघोळ केली आणि फायनली आम्ही इथून निघालो, गाडी काढली, निघालो जांभे धरणावर जायला। 1 तासात पोचलो जांभे गावात। जांभे गावातून 5 मिनिटात पोचलो धरणाजवळ। लोक चालली होती घरी आणि आम्ही आताच आलो होतो। मग आम्ही केली आमची गाडी पार्क आणि निघालो जांभे धरणावर आंघोळीला। शहापूर तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे आणि यात शहापूर तालुक्यातील एक सौंदर्य म्हणजे जांभे धरण। मुंबईपासून 103 किलोमीटर अंतरावर असलेलं हे धरण पावसाळ्यात प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतं। मग तुम्ही कधी येताय आमच्या शहापूरच्या जांभे धरणावर? व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि मला फॉलो करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय शिवराय।